आज आपण बघणार आहोत की जे डेटा सेंटर्स आहेत, डेटा सेंटरचा माणसाच्या आरोग्याशी काय संबंध आहे किंवा डेटा सेंटर आहेत हे आपल्या आरोग्याशी कसे निगडीत आहात, या सगळ्या बाबींचा आपण इथे विचार करणार आहोत. तर चला, जी माहिती आहे मी तुम्हाला सांगतो. आता जे डेटा सेंटर आहे या डेटा सेंटरचा जी जाळं आहे त्या डेटा सेंटरच्या जाळ्याचा मानवी आरोग्यासाठी असलेला हा संबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला याची पर्यावरणावर होणारी किंवा प्रभावाची जी साखळी आहे ती बारकाईने तपासावी लागेल. आता ही एक अशी साखळी आहे की जी तंत्रज्ञानाच्या विकासापासून थेट आपल्या फुफ्फुसापर्यंत आणि दैनंदिन जगण्यापर्यंत पोहोचते. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची साखळीची पहिली पायरी म्हणजे डेटा. आणि हे जे डेटा सेंटर्स आहेत किंवा सर्व्हर आहेत यांना हे सर्व काय करतात की निसर्गावर सातत्याने परिणाम करत असतात आणि निसर्गावरती होणारे परिणाम तपासणे हे एक आव्हानात्मक आहे आणि हे तपासणं गरजेचं आहे. डेटा सेंटर असतील हे काय करतात, 24 तास 365 दिवस सातत्याने विजेचा जो पुरवठा आहे तो पुरवठा करावा लागतो. या विजेचा जो पुरवठ्यासाठी अनेकदा काय केलं जातं, कोळसा असेल किंवा फॉसिल फ्युल्स असेल याचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा इतर वायू असतील ते हवेत मिसळतात आणि ही वायू एकदा हवेत मिसळले तर हवेचं प्रदूषण होतं आणि पृथ्वीवरील जी हवेची गुणवत्ता आहे ती घटते. आता पृथ्वीवरील जी हवेची गुणवत्ता आहे ती घटल्यानं काय होतं, आपण त्याचा पण इथं विचार करणार आहोत, ज्याचा थेट परिणाम जो आहे तो मानवी आरोग्यावरती होत असतो. आता दुसरीकडे होतं काय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा सर्व्हर्स असतात, डेटा सेंटर असतात, तर जे सर्व्हर्स असतात त्यांना सातत्याने थंड ठेवण्यासाठी खूप पाण्याचा वापर केला जातो. आता या पाण्याच्या वापरामुळं काय होतं की स्थानिक जे जलस्रोत असतात त्याच्यावरती ताण येतो आणि आसपासच्या भागामध्ये पिण्याचं जे पाणी असतं त्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, ज्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. आता तिसरी गोष्ट म्हणजे अशी की या तंत्रज्ञानात होणाऱ्या जलद बदलांमुळे जुनी आणि कालबाह्य ठरलेली जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात ती लवकरच निकामी होतात. त्यामुळं काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये जो कचरा असतो तो तयार होतो, ज्याची विल्हेवाट लावणे एक मोठं आव्हान असतं. आता होतं काय की कचऱ्यामध्ये अनेक विषारी धातू असतात जे योग्य रीतीने त्यांची विल्हेवाट न लावल्यास जमिनीत आणि पाण्यात मिसळतात आणि पर्यावरणाला तसेच मानवी शरीराला हानी पोचवत असतात. आता या साखळीतील सर्वात महत्त्वाची जी पायरी आहे ती म्हणजे जेव्हा निसर्गावरील परिणाम मानवी आरोग्याला पुन्हा प्रभावित करतात. दूषित हवा आणि पाणी मानवाच्या फुफ्फुसात जाऊन दम्याचा त्रास, श्वसनाचे विकार किंवा फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. आता काय होतं की जो कचरा असतो, कचऱ्यामध्ये जे घातक धातू पाण्यात मिसळून मानवी शरीराला विषबाधा करू शकतात, ज्यामुळे मूत्रपिंड असेल किंवा मेंदूच्या ज्या समस्या असतात त्या उद्भवू शकतात. अशा प्रकारे जो डेटा सेंटर्स आहे तो प्रत्यक्ष किंवा जे डेटा सर्व्हर्स आहे ती, आता इथं तसं जर बघितलं ती जे डेटा सेंटर्स आहे ती तसं डेटा सर्व्हर्स आहे ती त्यांना पाण्याचा खूप इथं वापर करावा लागतो. आता आपण तसं जर विचार केला तर जे डेटा सेंटर्स असतात अप्रत्यक्ष परिणाम जो माणूस आहे त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा आरोग्य आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना छन्न भिन्न करून टाकतात. आता ही जी संपूर्ण साखळी आहे ही स्पष्ट करते की जे डिजिटल युग आहे त्या डिजिटल युगात
प्रत्येक पायरी मानवाच्या आरोग्याशी कशी जोडली आहे हे इथं स्पष्ट होतं. आता होतं काय की नैसर्गिक हवेचा वापर करून डेटा सेंटर करण्याची पण पद्धत आहे, ज्याला फ्री कूलिंग म्हणतात. ती आजच्या काळात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरते. आता ही जी पद्धत आहे ती कशी काम करते याच्याबद्दल पण आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी तापमान वर्षभर कमी असते अशा ठिकाणी असे डेटा सेंटर्स उभारले जातात. उदाहरणार्थ फिनलंड झालं किंवा स्वीडनसारखे देश झाले. जेव्हा बाहेरची हवा थंड असते तेव्हा ती हवा विशिष्ट फिल्टर्स वापरून सर्व्हरच्या आतमध्ये सोडली जाते. या थंडीमुळे सर्व्हर्समध्ये निर्माण झालेली उष्णता शोषून घेतली जाते आणि सर्व्हरना कूल ठेवलं जातं. आता या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की याला पारंपरिक कूलिंग सिस्टीमप्रमाणे विजेची बरीच बचत होते. तसंच पाण्याच्या बाष्पीभवनाचा जो वापर आहे तो करावा लागत नाही. यामुळे होतं काय की जे लाखो लिटर पाणी वाचू शकतं. अर्थात या पद्धतीमध्ये काही आव्हानेही आहेत. हवा प्रदूषण असेल किंवा हवेत असलेली धूळ सर्व्हर्समध्ये जाऊ देऊ नये यासाठी खूप चांगल्या फिल्टर्सची गरज असतं. तसंच हवेच्या आर्द्रतेवर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचं असतं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जी समस्या असते ती उद्भवणार नाही. तर अशा पद्धतीनं जे सर्व्हर्स असतात ते आपल्या आरोग्याशी निगडीत असतात आणि ते आपल्या आरोग्यावरती इफेक्ट करत असतात. आता अजून आपण बऱ्याच गोष्टी आहेत ती ह्या गोष्टींची माहिती आपल्याला असायला हवी किंवा जाणीव असायला हवी. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो.